नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 24 मार्च 2022 रोजी झालेली यशस्वी बोर्डाची ही प्रश्नपत्रिका आहे. या ठिकाणी सरावासाठी या प्रश्नपत्रिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अनेक प्रश्नपत्रिका सोडल्यानंतर आपल्या लक्षात येते अनेक प्रश्न रिपीट झालेले असतात. अनेक प्रश्न अंक बदलून त्याच पद्धतीने सोडवायचे असतात, अंक बदलून विचारले जातात. त्यामुळे सराव अत्यंत महत्त्वाचा आहे. ही प्रश्नपत्रिका आपण 3 प्रश्न पूर्ण केलेले आहेत. चौथा प्रश्न आपण सोडणार आहोत. चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला 3 उपप्रश्न असतात, 2 सोडवायचे असतात. प्रत्येकी 4 गुण म्हणजे 8 गुणांचा प्रश्न आहे. त्यातला पहिला आहे 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 9 पटीपेक्षा 2ने अधिक येत असून बाकी 5 येते, तर भागाकार आणि भाजक किती? आपणास सूत्र माहिती आहे, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. भाजक आपण x मांडला तर भागाकार त्याच्या 9 पटीपेक्षा 2ने जास्त आहे आणि बाकी 5 आहे. आणि भाज्य 460 आहे. आपण किमती घातल्यानंतर भाज्य बरोबर 460 बरोबर भाजक x गुणिले भागाकार 9x अधिक 2 आणि अधिक बाकी 5. एक वर्ग समीकरण तयार होते. या ठिकाणी 9 गुणिले 9x गुणिले x 9x वर्ग अधिक 2 गुणिले x 2x अधिक 5. या ठिकाणी 9x वर्ग म्हणून 9x वर्ग अधिक 2x अधिक 5 हा 460 पलीकडे घ्यायचा, वजा 460 बरोबर 0. 9x वर्ग अधिक 2x वजा 460 अधिक 5, 1 वजा 1 अधिक आहे, मोठी संख्या 460 आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची का, तर एकाचं अधिक आणि एकाचं वजा आहे. मग 455 आले आणि मोठ्या संख्येला या ठिकाणी आलेला वजाबाकीला मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं, बरोबर 0. ओके. या ठिकाणी 9 आणि 455 वजा 455 यांचा गुणाकार करायचा. तो गुणाकार वजा येणार आहे, त्याच्या अवयव पाडायचे आपल्याला. 9 5 45ला 5 हातचे आले 4, 9 5 45 आणि 4 49, 9 हातचे आले 4, 9 चोक 36 आणि 4 40, 40 95. याचे अवयव आपल्याला पाडायचे आहेत. फरक त्यांचा 2 आला पाहिजे. 63 गुणिले 65 यांचा गुणाकार 4095 येतोय. आणि मग या ठिकाणी अधिक 2x आलं पाहिजे, म्हणून मोठ्या संख्येला मधल्या पदाची अधिकला अधिक द्यायचं 65ला आणि वजा 63ला राहणार. ओके. आपणाला जर खात्री करायची असेल तर हे अवयव कसे काढले, तर याचे अवयव पडूया. 40 95, 5 40, 5 1 5 9 45, पुन्हा 3 3 2 6 उरले 2, 21 आले 3 7 21 3 3 9, पुन्हा 3 3 9 27, 3 1 3, पुन्हा या ठिकाणी 7 भाग जातोय, 7 1 7 उरले 2, 21 झाले. या ठिकाणी 7 3 21 म्हणजे 3 7 91, 13 1 13. अशा पद्धतीनं हे 13 जोडण्या करायच्या. हे 13 आणि हे 5, 13 5 65 आणि मग राहिलं 3 3 9, 9 7 63. असं या ठिकाणी 65 गुणिले 13 मिळालेलं आहे. 13 आणि 5 13 5 65 करून बघितले. 3 3 9, 9 5 45, मग 45 आणि 3 7 91 यांचा गुणाकार एवढा येतोयच, परंतु फरक काही येत नाही 2. असं शोधून या ठिकाणी 13 गुणिले 5ची जोडी गुणाकाराची 13 5 65 आणि 3 3 7 यांचा गुणाकार 63, म्हणून 65 गुणिले 63 हे आपल्याला याच्या 2 संख्या मिळालेल्या आहेत, ज्यांचा फरक अधिक 2 येतोय. 63ला वजा चिन्ह दिलं, 65ला अधिक चिन्ह दिलं, दोघांचा गुणाकार वजा 4095 येतोय. ओके. म्हणून 9x वर्ग अधिक 2x ऐवजी या ठिकाणी वजा 63x अधिक 65x वजा 455 बरोबर 0. ओके. म्हणून पहिल्या दोघातून सामायिक 9x निघतो आहे. आत राहिला x वजा 9 7, पुढं x वजा 7 हा कंस येतोच, हा x इथला आहे, त्यामुळे बाहेर अधिक 65 आहे, बरोबर 0. x वजा 7 2 समान कंसाबद्दल आणि 9x अधिक 65 बाहेरची पद दुसऱ्या कंसात. ओके. 9x अधिक 65 ही कंस बाहेरची पद दुसऱ्या कंसात आणि 2 सामायिक कंसाबद्दल एक कंस. 2 कंसांचा गुणाकार 0 आहे.
एकदा x वजा 7 बरोबर 0 दाखवायचं. वजा 7 पलीकडे गेले x बरोबर 7. ओके. किंवा 9x अधिक 65 बरोबर 0. 9x बरोबर अधिक 65 पलीकडे गेले वजा 65. x बरोबर वजा 65 भागिले 9. परंतु या ठिकाणी ही नैसर्गिक संख्या नाही. प्रश्नामध्ये 460 या नैसर्गिक संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागले तर ही नैसर्गिक संख्या नव्हे. x इज नॉट इक्वल टू -65/9 ही नैसर्गिक संख्या नाही. ही नैसर्गिक संख्या नाही आणि म्हणून x बरोबर 7 हा काय मिळाला आपल्याला? भाजक मिळाला. आपण भाजक x मानला होता. भाजक x बरोबर 7. भाजक x बरोबर 7 आणि भागाकार याच्या 9 पटीपेक्षा 9x अधिक 2. 9 पटीपेक्षा 2 जास्त. 9 गुणिले 7 अधिक 2. 9 ते 63 2 65. ओके. भागाकार 65 आणि भाजक 7 अशा पद्धतीनं प्रश्नामध्ये भाजक आणि भागाकार विचारलेला होता. त्यातला दुसरा आहे एका अंकगणिती श्रेणीचे 90 पद 0 आहे तर दाखवा की 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे. आपलं सूत्र आहे n पद काढण्याचं सूत्र Tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. ओके. त्यामुळं आपल्याला 90 पद 0 आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे T9 बरोबर 0 म्हणजे n बरोबर 9. Tn या ठिकाणी T9 बरोबर a अधिक 9 वजा 1 गुणिले d. T9 0 आहे. a अधिक 9 गेला 8d म्हणून a अधिक 8d बरोबर 0. ओके. पुढे काय दाखवा सांगितलं आहे? 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे. आता 29वे पद काढूया. T29 बरोबर a अधिक 29 वजा 1 गुणिले d. 29वे पद हे अधिक 29 यांची किंमत 29 आहे. 29 मधने गेला 28d. ओके. आता या ठिकाणी आपण समीकरण 1 मध्ये a अधिक 8dची किंमत 0 आहे. ती इथं वापरता यावे अशी इथं व्यवस्था करायची. a अधिक 8d 28d म्हटल्याच 8d काढला राहिली इथं 20d. ओके. परंतु a अधिक d बरोबर 0 आहे म्हणून या ठिकाणी T29 बरोबर याच्याबद्दल 0 अधिक 20d. T29 बरोबर 20d. ओके. हे दुसरं. त्यानंतर 19वे पद. आता तसेच 19व्या पदाबद्दल 29व्या पदाबद्दल 9व्या पदाबद्दल चर्चा आहे. T19 बरोबर a अधिक 19 वजा 1 गुणिले d. T19 बरोबर a अधिक 19 मध्ये गेला 18d. अशी जोडणी करायची. 18d मधनं 8d बाहेर काढायचे. a अधिक 8d 18तनं 8 बाहेर काढले तर 10d राहिले. परंतु पुन्हा 1 अधिक 8d म्हणजे 1 मध्ये 0 आहे. ती किंमत लिहायची इथं. ओके. म्हणून T19 बरोबर इथं 0 अधिक 10d. T19 बरोबर 0 आणि 10d. ओके. याला आपण तिसरं म्हणूया. काय म्हटले बघा? 29वे पद 19व्या पदा दुप्पट आहे जे सांगा. T29 20d आहे आणि T19 10d आहे म्हणजे 10dच्या दुप्पट आहे ना 20d म्हणजे T29 हे पद T19 या पदाच्या 19व्या पदाच्या दुप्पट आहे. म्हणून या ठिकाणी T29 जे आहे तो 20d आहे. ओके. T29 बरोबर 2 गुणिले 10d असं मांडलं. परंतु 10d हा T19 आहे. ओके. हे समीकरण 3 वरून
समीकरण 3 वरून या ठिकाणी हा T29 VGD आहे. T29 VGD आपण मांडलं 2 गुणिले 10D, 20चं रूपांतर 2 गुणिले 10D का? तर या ठिकाणी 3D म्हणजे तिसऱ्यामध्ये T19 मध्ये 10D आहे, म्हणून आपण 10Dची किंमत T19 लिहिली. ओके, म्हणजे या ठिकाणी म्हणून इथं ह्याला 4 म्हणूया, ह्याला 5 म्हणूया. 4 व 5 वरून अंकगणिती श्रेणीचे 29वे पद येथे अंकगणिती श्रेणीचे 29वे पद 19व्या पदाच्या दुप्पट आहे. ओके, अशा पद्धतीने हे सोडवायचं. त्यातला पुढचा प्रश्न आहे, एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 24 सेमी आहे. एकरूप बाजूंची लांबी ही पायाच्या दुपटीपेक्षा 13 सेमीने कमी आहे. तर त्या त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी काढा. आकृतीमध्ये आपल्याला समद्विभुज त्रिकोण दाखवला पाहिजे. हा ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे. एकरूप बाजूंची लांबी आपण X मानूया आणि या ठिकाणी पायाची लांबी Y मानूया. ओके, नमूद करायचं. एकरूप बाजूंची लांबी X सेमी मानू आणि पायाची लांबी Y सेमी मानू. परिमिती म्हणजे तिघांची बेरीज. पहिल्या अटीनुसार तिघांची बेरीज, तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती. X अधिक Y परिमिती दिलेली आहे ही 24. X अधिक X 2X अधिक Y बरोबर 24 हे पहिलं समीकरण. दुसऱ्या अटीनुसार एकरूप बाजूंची लांबी म्हणजे एकरूप बाजूंची लांबी X ही पायाच्या लांबीच्या दुपटीपेक्षा, पायाची लांबी Y त्याची दुप्पट 2Y आणि 13ने कमी. ओके, म्हणून 2Y मागे घेतले, समीकरण तयार केलं. X वजा 2Y बरोबर वजा 13. ओके, हे दुसरं. आता या ठिकाणी समीकरण 1ला 2 गुणल्यानंतर वजा 2ला गुणून 1 आणि 2 मिळवलं की अधिक 2ला व्हायला वजा 2Y जातात निघून. समीकरण 1ला 2 ने गुणू. ओके, इथं पहिला आहे बेदुनी 4X अधिक 2Y आणि अधिक 48. दुसरं तसं ठेवायचं. X वजा 2Y बरोबर वजा 13 मिळवायचं ठरलं आहे. 4X 1X 5X बरोबर 8मधनं 3 गेले 5 आणि 4मधने गेला 3 35. X बरोबर 5 7 35. ओके, 5X बरोबर 35, 1X बरोबर 7 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय आहे? X 2X अधिक Y बरोबर 24. 2X अधिक Y बरोबर 24. X ची किंमत 7 ठेवायची आहे. 2 गुणिले 7 अधिक Y बरोबर 24. 7 गुणिले 14 अधिक Y बरोबर 24. Y बरोबर 14 पलीकडे गेले. 24 वजा 14 Y बरोबर 10. ओके, त्यामुळं त्या समद्विभुज त्रिकोणाच्या समद्विभुज त्रिकोणाच्या बाजूंची लांबी 7 सेमी, समद्वी दोन भुजा समान 7 सेमी व 10 सेमी. ओके, अशा पद्धतीनं 7 14 24 सेमी परिमिती आहे. ओके, प्रश्न आता 5वा. त्यामध्ये 2 असतात, 1 सोडायचा असतो. 3 गुण आहेत, कोणताही एक 3. पहिला त्यातला एका पिशवीत 8 लाल आणि काही निळे चेंडू पिशवीतून
एका पिशवीत 8 लाल आणि काही निळे चेंडू आहेत. पिशवीतून एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता लाल व निळा चेंडू मिळण्याची संभाव्यता यांचे गुणोत्तर 2:5 आहे. तर त्या पिशवीतील निळ्या चेंडूंची संख्या काढा. तर निळ्या चेंडूंची संख्या आपण मानूया x. निळ्या चेंडूंची संख्या बरोबर x मानू. ओके. आणि त्यामुळं एकूण चेंडू बरोबर 8 लाल आहेत. ओके. आणि x निळे. त्यामुळं 8 अधिक x म्हणजे हा नंबर ऑफ ए झाला. ओके. त्या ठिकाणी P ऑफ R आपण मानूया. P ऑफ R चेंडू लाल असण्याची संभाव्यता. या ठिकाणी P ऑफ R बरोबर प्रथमतः नंबर ऑफ ए लिहूया. नंबर ऑफ ए बरोबर या ठिकाणी लाल चेंडू आहेत 8. 8 लाल चेंडू आहेत. ओके. त्यामुळं P ऑफ R बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ यस. हे लिहावं लागेल. घटना ए लाल चेंडू मिळणे म्हणून नंबर ऑफ ए बरोबर 8 हे लिहावं लागेल. लिहिला नंबर ऑफ ए बरोबर 8. ओके. हे काय वर लिहिलं आहे एकदाच लिहा. घटना ए लाल चेंडू मिळणे नंबर ऑफ ए बरोबर 8 म्हणून P ऑफ R बरोबर नंबर ऑफ ए 8 भागिले नंबर ऑफ यस हे 8 अधिक x आहे. ओके. हा P ऑफ R आहे. आणि घटना बी आहे. घटना बी काढलेला चेंडू निळा असणे. ओके. आणि मग या ठिकाणी P ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी. आणि नंबर ऑफ बी काय आहे x आहे. x नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ यस म्हणून नंबर ऑफ बी x भागिले नंबर ऑफ यस 8 अधिक x. आणि P ऑफ बी ओके. परंतु P ऑफ R भागिले P ऑफ बी चेंडू लाल असण्याची आणि निळा असण्याची संभाव्यता यांचं गुणोत्तर 2:5 दिलं आहे. ओके. त्यामुळं P ऑफ R आपल्याकडं आहे. P ऑफ R 8 भागिले 8 अधिक x. 8 भागिले 8 अधिक x. ओके. आणि त्याला भागिले x भागिले 8 अधिक x. ओके. 2/5 भागिला भागिले उलटून गुणले केल्यानंतर 8 अधिक x 8 अधिक x गेले म्हणून चिन्ह करायचं मागं. ओके. त्यामुळं 8/x बरोबर 2/5 आले. ओके. तिरकस गुणाकार म्हणून 2x बरोबर 8 गुणले 5 8 45 x बरोबर 20. x आपण काय मांडलेले होते निळे चेंडू मांडलेले होते म्हणून निळ्या चेंडूंची संख्या निळ्या चेंडूंची संख्या बरोबर 20. ओके. अशा पद्धतीनं शेवटचा प्रश्न आहे. त्रिकोणाच्या 3 कोनांची मापे अंकगणिती श्रेणीमध्ये आहेत. सर्वात लहान कोनाचे माप साधारण फरकाच्या 5 पट आहे. तर त्या त्रिकोणाच्या 3 कोनांची मापे काढा. त्रिकोणांची मापे घ्यायला सांगितलेत ए अधिक डी आणि ए अधिक 2D. ओके. येथे सर्वात लहान कोण बरोबर ए आहे आणि साधारण फरक डी आहे त्याच्यामध्ये बरोबर डी. इथं म्हटलेलं आहे सर्वात लहान कोनाचे माप साधारण फरकाच्या 5 पट आहे. म्हणून प्रश्नावरून हे बरोबर 5 हे पहिलं. ओके. आणि तिघांची बेरीज त्रिकोणाचे 3 कोनांची बेरीज 180 असते. त्रिकोणाच्या सर्व कोनांची बेरीज 180 अंश असते. त्यामुळे पहिला कोन ए
दुसरा कोन ए अधिक डी आणि तिसरा ए अधिक 2D बरोबर 180. ए किती वेळा आहे? 3 वेळा. 2D आणि 1D 3D बरोबर 180. ओके. प्रत्येक पदाला 3 भागलं. ए अधिक डी बरोबर 3 संग 18 3 0 0. हे दुसरं समीकरण 1 व 2 एची किंमत 5D 2 मध्ये लिहूया. समीकरण 1 वरून एची किंमत 5D अधिक डी बरोबर 60. 5D आणि 1D 6D बरोबर 60. डी बरोबर म्हणून ओके 6 10 60 डी बरोबर 10 आलं. ओके. आणि ए बरोबर 5D आलेलं आहे वरती. ए बरोबर 5D दिले ना, तर म्हणून ए बरोबर 5 गुणले डीची किंमत 10. 10 5 50 म्हणजे पहिला कोण 50. त्या त्रिकोणाचे 3 कोण बरोबर. ए बरोबर 50 अंश. दुसरा ए अधिक डी. ए 50 अधिक डी 10 बरोबर 60 अंश. ओके. आणि तिसरा ए अधिक 2D. ए 50 अधिक 2 गुणिले डी 10. 50 अधिक 10 दुने 20. 50 आणि 20 70 अंश. त्रिकोणाचे 3 कोण. एक 50 दुसरा 60 आणि तिसरा 70. 70 60 आणि 50 यांची बेरीज 180 येते. ओके. हे त्रिकोणाचे कोण 3. त्रिकोणाचे 3 कोण 50 60 आणि 70 अंश. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ स्वतः आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 10वीतल्या विद्यार्थ्यांसाठी तो शेअर करा. धन्यवाद.